विसरवाडी नंदुरबार NH 752G महामार्ग कामाविरोधात काम बंद करण्याची मागणी. विसरवाडी ते नंदुरबार या राष्ट्रीय महामार्ग 752G NH 752G रस्त्याचे काम सध्या सुरू असून भादवड ते विसरवाडी परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या 7-12 उतार्यावर असलेली जमीन या प्रकल्पासाठी जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र शासनाकडून कोणताही मोबदला मिळाला नाही, तसेच कोणतेही अधिकृत अर्ज, नोटीस किंवा कागदपत्रे देण्यात आलेली नाहीत, असा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर भादवड ते विसरवाडी परिसरातील सर्व शेतकरी एकत्रित येत तात्काळ रस्त्याचे काम बंद करण्याची मागणी केली आहे. आमच्या उपजीविकेचे एकमेव साधन असलेली शेती जमीन संपादित होत असताना आम्हाला ना मोबदला मिळाला, ना अधिकृत माहिती देण्यात आली. हे अन्यायकारक असून शासनाने तात्काळ दखल घ्यावी, अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की 7-12 उतार्यावर जमीन नोंद असतानाही त्यांना संपादन प्रक्रियेबाबत कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही. संबंधित विभागाकडून योग्य ती नोटीस, अर्ज प्रक्रिया व मोबदल्याची रक्कम निश्चित करून ती तातडीने वितरित करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान आंदोलनाची माहिती मिळताच संबंधित अधिकारी घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले असले तरी जोपर्यंत आमच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत काम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. महामार्ग विकासासोबतच शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे आवश्यक असल्याने प्रशासनाने तात्काळ कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची मागणी सर्व शेतकरी बांधवांकडून करण्यात येत आहे. काहीतरी प्लीज जीवन पाहिजे आम्हाने आणि एकच पोरी आहे. हे विसरवाडी तर भादवडपर्यंत जेवढे शेतकरी आहे तेवढे आहे. आम्ही हे काम बंद करण्याचा अगोदर माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय SP साहेब, माननीय प्रांत मॅडम, माननीय तहसीलदार साहेब या सर्वांना आम्ही निवेदन आलं. कारण आमचं जे शेत जात आहे, जेवढं रोडमध्ये क्षेत्रफळ गेलेलं आहे त्याचा मोबदला काहीच भेटला नाही. म्हणजे काहीच भेटलं नाही आहे किंवा आम्हा शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारे नोटीस वगैरे दिलेले नाही. जेव्हा एक उदाहरण सांगतो, बाजारपेठ असेल किंवा ग्रामपंचायत असेल किंवा एखाद्या रस्त्यामध्ये गाव असेल आणि त्या गावामध्ये जर नगरपालिका असेल किंवा जे बाजारपेठ असेल त्यामध्ये समजा 10x10 टपरी असते. 10x10 टपरी राहते आणि त्या टपरीमध्ये 5 गल्ला जे असेल ते बिस्किट काहीही दुकान असेल त्याच्या नोंद नसेल तर सरकार त्याच्या नोंद नाही आहे म्हणून नोटीस काढतात. ते अतिक्रमणमध्ये जातं. अतिक्रमणमधून त्याला तोडायला नोटीस काढतात आणि ते बंद करतात. आमचं एवढं जमीन जात आहे, ते जमीनमधून आतापर्यंत आम्हाला कोणतं नोटीस झालेले नाही आहे, कोणतं जे भूसंपादन झालेले नाही आहे. आणि शेतकरी या ठिकाणी आलेलं आहोत कारण या ठिकाणी जे रस्त्याचं काम चालू आहे, हायवेचे काम चालू आहे. तर हे हायवेचे काम चालू असताना आम्ही विसरवाडी ते भादवडपर्यंत जेवढे शेतकरी आहेत त्या कोणालाच नोटीस वगैरे दिलेले नाही आहे. नोटीस वगैरे दिलेले नाही आहे तर त्याच्यात त्याने कोणत्या प्रकारे म्हणजे भूसंपादन कामी आदी सूचना प्रसिद्ध झालेली नाही आहे. हरकती एकूण घेण्याची प्रक्रिया झालेली नाही आहे. पुरस्कार अवॉर्ड झालेले नाही आहे. कोणताही मोबदला अथवा पुनर्वसन झालेले नाही आहे. म्हणजे जेवढं जे आमची शेती गेलेली आहे, जेवढं त्यांचं रस्त्यामध्ये जे शेतकऱ्यांचं शेती गेलेली आहे, जेवढं क्षेत्रफळ गेलेलं आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत काही मोबदला मिळाला नाही आहे. आणि जो काम चालू आहे त्या काम चालू करताना कोणताही शेतकऱ्याला नोटीस वगैरे दिलेले नाही आहे. मागील 50 वर्षाच्या पूर्वीपासून आतापर्यंत कोणाला काहीच दिलेले नाही आहे. आणि आम्ही जेव्हा निवेदन द्यायला गेलो होतो धुळ्या या ठिकाणी माननीय अभियंता साहेबाला, त्याचं म्हणणं असं होतं का हे आमचं जागा आहे तर तुमचं जागा आहे
हे तुमचं जागा आहे तर तुमचे 7/12 दाखवा. कारण तुमचे 7/12 असेल तर ते आम्हाला दाखवा आणि आमचे 7/12 आहे ते आम्ही दाखवू. कारण कोणत्या प्रकारे तुम्ही मोजमाप केलेले नाही आहे, कोणाला नोटीस दिलेले नाही आहे, कोणाला मोबदला दिलेला नाही आहे. म्हणून आम्ही सगळं जे शेतकरी आहे ते वाटवी या ठिकाणी आम्ही काम बंद करायला आलो आहे. आधी आमचं जे मोबदला द्यावं, नुकसानीचे भरपाई द्यावं माननीय प्रशासनाने, कॉन्ट्रॅक्टर साहेबाने, त्याच्यानंतर हे तुम्ही काम करा. कारण आम्ही असं विनंती करत आहे की जर शेतकऱ्याचे नुकसानीचे भरपाई दिलेले नाही आहे, मोबदला दिलेले नाही तर आम्ही शेतकरी भुका मरू. कारण आमची शेती जात आहे, आमच्या उपजीविकासाठी शेतीच आहे. इथे आम्ही रीतशीर लिहिलेलं आहे, शेतकऱ्यांचं उपजीविका साधन हरवले जाईल. कारण तुम्ही नाही दिलं तर आमचे शेतकऱ्यांचं साधन आहे, आमची शेतीच आहे, ती हरवले जाईल. शेती विहीर झाडे घरे त्याचे नुकसान झालेले आहे, त्याचे मोबदला मिळायला पाहिजे. सरकार सांगत आहे की सरकार म्हणजे माननीय अभियंता साहेब सांगायचं की आम्ही धुळे या ठिकाणी गेलो तेव्हा तुम्हा शेतकऱ्यांना द्यायला बजेट सरकारकडे नाही आहे. तर आम्ही त्यांना असे विनंती केली की तुमच्याकडे बजेट नाही आहे तर काम बंद करा. कारण कॉन्ट्रॅक्टर साहेबाला तुम्ही बजेट देत असेल, आमचे नुकसान होत आहे त्याच्याकडे म्हणजे लक्ष नाही असं तर आम्ही त्याच्या आधी आम्ही माननीय या नंदुरबार जिल्ह्याचा कलेक्टर मॅडमला आम्ही पत्र दिलं. त्याच्यानंतर माननीय PI साहेब जे विसरवाडी पोलीस स्टेशन तिथे आम्ही पत्र दिलं आहे. त्याच्यानंतर माननीय तहसीलदार साहेब नवापूरचं तिथे आम्ही पत्र दिलेलं आहे. त्याच्यानंतर या जिल्ह्याचा माननीय SP साहेब आहे त्यांना देखील आम्ही पत्र दिलेलं आहे. असं पद्धतीने आम्ही या जिल्ह्याचा माननीय खासदार साहेब त्यांना पत्र दिलेलं आहे. या तालुक्याचा माननीय आमदार साहेब त्यांना देखील पत्र दिलेलं आहे. माननीय अंशा पाडवी दादा जे अकोलकुवा तालुक्याचा मतदारसंघाचा आमदार साहेब आहे त्यांना आम्ही पत्र दिलं. आमचे निवेदन देताना एवढीच विनंती आहे की आमचे जे रस्त्यामध्ये शेत गेलेले आहे त्याचे नुकसान झालेले आहे त्याचं मोबदला आम्हाला मिळावं, त्याच्यानंतर हे काम सुरू करावं. यासाठी आम्ही निवेदन दिले का आमच्याकडे माननीय प्रशासनाने विचार करायला पाहिजे आणि आम्ही जोपर्यंत आमचं जे नुकसानी भरपाई देत नाही सरकार तोपर्यंत आम्ही काम बंद करू असं आम्ही 2 शब्दामध्ये नमस्कार. नंदुरबार ते विसरवाडी रस्त्याचे काम चालू आहे. इथं तुम्ही पाहू शकता हजारोंनी शेतकरी आलेले आहेत. शेतकऱ्यांना एक भीतीचं वातावरण आहे कारण की त्यांच्या 7/12वरती त्यांच्या शेतकऱ्यांची नावं आहे. आमचा एक आदिवासी जिल्हा आहे, सगळे आदिवासी शेतकरी आहे, त्यांना शेतीशिवाय दुसरा काही पर्याय नाही. आणि काही एवढे शेतकरी आहे ज्यांना की रस्त्यामध्ये त्यांची पूर्ण शेती जात आहे आणि 7/12वरती शेतकऱ्याचे नाव आहे आणि हे प्रशासक जे रस्त्याचे काम चालू आहे हे पूर्ण शेतामध्ये घुसून जात आहे. तर कुठल्याही शेतकऱ्याला विश्वासात न घेता हे काम चालू झालं आहे जेणेकरून आमच्या शेतकऱ्यांना जे शेतामध्ये जमीन जात आहे ज्या शेतकऱ्याची त्यांना प्रत्येकाला मोबदला भेटला पाहिजे. त्यांना विश्वासात घेऊन एक कलेक्टर मॅडम असो का तहसीलदार साहेब असो का आमदार साहेब असो खासदार साहेब सगळ्यांनी बसून त्यांना विश्वासात घेऊन एक मीटिंग घ्यायला पाहिजे आणि जे शेतकऱ्यांचे इथं नुकसान जात आहे त्यांना पूर्णपणे शेतकऱ्यांना शेतीचे भरपाई भेटली पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. अन्यथा सगळे शेतकरी आंदोलन करणार आणि हे काम बंद करणार अशा सगळ्या शेतकऱ्यांनी गुहाही दिलेली आहे. कलेक्टर मॅडम असो सगळ्यांना विनंती आहे की आमच्या शेतकऱ्यांना न्याय भेटला पाहिजे अशीच आमची विनंती आहे जेणेकरून आम्हाला शेतीशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही.